शारीरिक मर्यादा या कधीही तुमच्या स्वप्नांच्या मर्यादा असू शकत नाही, हे सिद्ध करणारी ही एक जिद्द आहे. नशिबाच्या रेषांना पुसून टाकून स्वतःच्या कर्तृत्वाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या एका अजय मनाची ही गाथा. ही कविता शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण त्यानंतर तुमच्याकडे तक्रार करण्यासाठी काहीही उरणार नाही. सादर आहे प्राध्यापक रेवणनाथ कर्डिले यांची ही स्फूर्तिदायक कविता, मी अजय आहे. मी अजय आहे. नशिबाच्या रेषांना मी पुसून टाकले आहे. नशिबांच्या रेषांना मी पुसून टाकले आहे. थकलो असलो तरी थांबणे मी विसरलो आहे. शरीराने कदाचित मी थोडा थांबलो असेल. शरीराने कदाचित मी थोडा थांबलो असेल, पण मनाच्या वेगाने मी आभाळ गाठले आहे. मी आभाळ गाठले आहे. लोक बघतात माझ्याकडे डोळ्यात हळहळ घेऊन. लोक बघतात माझ्याकडे डोळ्यात हळहळ घेऊन. मी बघतो जगाकडे डोळ्यात नवी स्वप्न घेऊन. कुणी म्हणतात बिचारा, कुणी म्हणतात लाचार. कुणी म्हणतात बिचारा, कुणी म्हणतात लाचार, पण माझ्या काळजात पेटलाय जिद्दीचा अंगार. पण माझ्या काळजात पेटलाय जिद्दीचा अंगार. मर्यादा माझ्या शरीराला आहेत, माझ्या स्वप्नांना नाही. मर्यादा माझ्या शरीराला आहे, माझ्या स्वप्नांना नाही. पाय नसले तरी काय झाले, माझी भरारी थांबणार नाही. हात नसले तरी काय झालं, माझी उभारी खास आहे. हात नसले तरी काय झालं, माझी उभारी खास आहे. डोळे नसले तरी मला भविष्याचा प्रकाश दिसत आहे. भविष्याचा प्रकाश दिसत आहे. अंधाऱ्या वाटावरही माझ्या कष्टांचे दिवे हसतात. अंधाऱ्या वाटावरही माझ्या कष्टांचे दिवे हसतात. संकटाच्या वादळातही माझे निर्धार डगमगत नाही. नशिबाच्या खेळात मी हुकमी एकटा ठरणार आहे. नशिबाच्या खेळात मी हुकमी एकटा ठरणार आहे. शरीर जरी थकले तरी माझे मन सदैव अजय राहणार आहे. माझे मन सदैव अजय राहणार आहे. आकाश फाटलं तरी मी ठिगळ लावून सांदेन. आकाश फाटलं तरी मी ठिगळ लावून सांदेन. संकटाच्या डोंगरावर मी विजयाची गुढी बांधेन. मी अपंग नाही, मी तर अनंत आहे. मी अपंग नाही, मी तर अनंत आहे. माझ्या संघर्षाला विजयाचाच अंत आहे. विजयाचाच अंत आहे. गरुडाचे पंख माझे क्षितिजाला भिडणार. गरुडाचे पंख माझे क्षितिजाला भिडणार. आजची ही रात्र उद्या नवा सूर्य घेऊन येणार. मी पडलोय पण हारलो नाही, हे जगाला सांगायचंय. मी पडलोय पण हारलो नाही, हे जगाला सांगायचंय. अक्षम शरीराने मला सक्षम आयुष्य जगायचंय. हो, मला सक्षम आयुष्य जगायचंय. धन्यवाद.